आणि माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणाची पुढची सुनावणी 23 डिसेंबरला होणार आहे। रोहित पवार यांना बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे यामुळे पुन्हा एकदा अडचणीत येणार का या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आणि पुण्यातल्या पोर्शे अपघात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। विशाल अग्रवाल यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाने विशाल अग्रवालला जामीन द्यायला नकार दिलाय। विशाल अग्रवाल 17 महिन्यांपासून तुरुंगात आहे। अल्पवयीन तरुणाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेचा जामीनही न्यायालयाने फेटाळलाय। 19 मे 2024 ला पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दोघांना धडक दिली होती। यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी या दोघांचाही मृत्यू झाला होता। संबंधित कार चालक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्यायालय मंडळामध्ये हजर करण्यात आलं होतं। पण गाडी चालवते वेळी या मुलाने मद्यप्राशन केल्याचं निदर्शनास आलं होतं। मग त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। पण रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवालने कारस्थान रचलं होतं, ज्यामध्ये सरकारी डॉक्टरांचाही समावेश होता। 21 मे 2024 मध्ये विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती। तेव्हापासून विशाल अग्रवाल हा तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगामध्ये सुटका व्हावी यासाठी जामिनासाठी विशाल अग्रवालचे प्रयत्न सुरू आहेत। पण आता मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा जामीन दिलेला नाही। रोहन कदम माझे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रोहन, पुणे पोर्शे अपघात प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण हा गुन्हा जितका गंभीर होता त्याहीपेक्षा हा गुन्हा लपवण्यासाठी जी पावलं उचलली गेली होती ती गंभीर होती। आणि आता न्यायालयाने जी भूमिका घेतलेली आहे ती पाहता विशाल अग्रवाल याच्या पुढच्या अडचणी आणखी वाढतील अशी चिन्ह दिसतात। कविता, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील 17 महिन्यांपासून जो आहे तो विशाल अग्रवाल जेलची हवा जी आहे ती खतरा पाहायला मिळतोय। अगदी जी माहिती मिळते ती माहितीनुसार त्याला येरवड्याच्या अंदाज सेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। खरं तर यावेळेस ज्यावेळेस हा सगळा अपघात झालेला होता त्या अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी थेट ससून रुग्णालयातून जे आहे ते रक्ताचे नमुने बदलण्याचं कारस्थान जे आहे ते पैशाच्या जोरावरती याच विशाल अग्रवालने केलेलं पाहायला मिळत होतं। विशाल अग्रवालची पत्नी देखील यामध्ये सहभागी होती, परंतु काही महिन्यांपूर्वी पत्नीचा जो आहे तो जामीन झालेला पाहायला मिळतोय। परंतु विशाल अग्रवालचा अजून देखील जामीन जो आहे तो झालेला नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन फेटाळलेला आहे। तर त्यावेळेचे ससून रुग्णालयाचे सुप्रिटेंडंट जे होते ते अजय तावरे होते। तत्कालीन सुप्रिटेंडंट अजय तावरे यांचा देखील जामीन अर्ज जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेला पाहायला मिळतो। यासोबत अजय तावरेच्या हाताखाली किंवा सोबत जे काम करणारे होते त्यामध्ये काही डॉक्टरांचा देखील सहभाग होता। तर त्या डॉक्टरांचा देखील जामीन आहे तो फेटाळलेला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी त्यांचा देखील जामीन अर्ज फेटाळलेला होता आणि आता विशाल अग्रवालचा देखील जामीन अर्ज फेटाळलेला आहे। त्यामुळे इतका सगळा गंभीर गुन्हा जो आहे तो घडल्यानंतर अशा पद्धतीने पुराव्यांची फेरफार करणे किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पैशाच्या जोरावरती हे सगळे दाखले जे आहेत ते बदलून न्यायव्यवस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावरती ही सगळी कारवाई केली जाते। त्यामुळे अजून देखील या सगळ्यांना गेल्या 17 महिन्यांपासून जामीन मिळालेला नाही, कारण त्या देशभरामध्ये ही संपूर्ण पोर्शे कारची घटना जी आहे ती चांगलीच गाजलेली पाहायला मिळत होती। जो अल्पवयीन तरुण होता त्याने अशा पद्धतीने भरधाव वेगाने गाडी चालवून 2 जणांचा बळी जो आहे तो घेतलेला होता आणि त्यानंतर केवळ निबंध लिहायची शिक्षा सुनावली होती आणि जामीन तयार झाला होता। त्यानंतर मोठा रोष जो आहे तो देशभरामध्ये उमटलेला होता आणि त्यानंतरची ही सगळी कारवाई केली आणि त्यामध्ये अजून देखील हे सगळेजण जे आहे ती तुरुंगाची हवा खाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कविता, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।